नाही नाही, गंमत म्हणजे असाच विषय निघाला की हे जे चालले सध्या सूडवृत्ती, मग महात्मा गांधींची हत्या गोडसेने केली, ठीक आहे. गोडसे कोण होते? ब्राह्मण होते. पण त्यावेळेला काय आलं, संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ब्राह्मणांच्या घराघरामध्ये शिरून आग लावल्या होत्या. आगी म्हणजे कलकत्त्यापर्यंत. हे आग लावेपणा इतका वाढत गेला. आम्ही तिथे दादरला राहत होतो. गल्लीच्या तोंडावरती काही लोक आले टार्गेट. तिथे काहीतरी घैसास नावाचे कोण व्यक्ती त्याच्या घरात घुसून त्याचे बेड्स वगैरे रस्त्यावर काढून त्याला जाळून देऊन टाकले. दादाने कळलं. दादा बाहेर जाऊन त्या गल्लीच्या तोंडावर उभे राहिल्यानंतर त्यांनी आतमध्ये यायला लागले त्या गल्लीच्या. म्हणजे काय 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 नाही म्हणे, आम्ही इथे कोणी ब्राह्मण राहतात का? नालायकांनो, अर्थात दादांच्या तोंडात नालायक इतकी नाजूक शिवी येणार नाही कधी, व्हेज अशी. त्यांनी आपला नॉनव्हेज शिवी दिली, बरं, मांसाहारी. इथे म्हणे हा मी माझ्यासारखा एक ब्राह्मण द्वेष्टा माणूस राहत असताना ब्राह्मणांची हिंमत आहे का माझ्या गल्लीत राहण्याची? त्याला चालते वा इथून माझ्यासमोर. निघून गेले वगैरे. ब्राह्मण वाचले. तर हे जरा बोजड शब्द आहेत, योगदान, अमुकदान, तमुकदान. पण एकच आहे, चळवळीच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये दादाने झोकून दिलं तो स्वतःला. त्यांना अटकही झाली 1954 साली. पण त्यांची एक शिस्त असायची की जी शिस्त मी मला लावून घेतली आणि मी माझ्या चिरंजीवांना लावली, म्हणजे उद्धव विद्धव असेल. त्या मग मी माझ्या नातवंडांना सांगितलं की डायऱ्या ठेवा, दैनंदिनी ठेवा. दादा 54 साली अटक झाल्यानंतर मोर्चामध्ये जाऊन बसायचे. फोटो आहे, SM जोशी वगैरे सगळे बसले. दादा रस्त्यावरती ठाण मांडून त्यांच्याबरोबरच बसलेले आहेत. मोर्चा गेला तर मंत्रालयाच्या इकडे कुठेतरी काळ्या घोड्याच्या इथे बसलेत. आणि अशा एकदा असतात पुण्याला गेले असताना स्वपनदेव चौधरी त्यांच्याबरोबर होते, कवी. ते आमच्या घरोब्याचे संबंध होते स्वपनदेवांचे. समोरनं आचार्य अत्रे मोर्चाने येत होते आणि दादा गाडीत बसले होते. बाबूराव घोषणा देत आहेत, डोकं उसळलेली. दादाचं एक वाक्य आहे की अरे 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 अरे, आम्ही बाबूराव म्हणत होतो, आचार्य अत्रेंना बाबूराव म्हणत होतो. आमच्या कौटुंबिक संबंधच होते असे. अरे अरे म्हणे, या बाबूरावला माझं उरलं सुरलं आयुष्य दे, म्हणे संयुक्त महाराष्ट्र होऊ दे मुंबईचं, असं ते बोलायचे. सोपानदेवनी मला सांगितलं. अशा काही पुष्कळ आठवणी आहेत खूपच. ते योगदान त्यांचं म्हणजे एक तिरिमिरीनं लढले. त्यांना बोलायचे, आता कुठे मग कोणाचं ऐतिहास त्यांचं नाव घेत नाही मी, पण त्यांनी सांगितलं इतिहास पुरुष आहे तो माणूस, मोठा महान अधिकारी आहे. त्यामुळे शेलार मामा नावाची व्यक्तीच झाली नाही इतिहासामध्ये. त्यामुळे सगळेच आमचं कोलमडून पडतं. त्यामुळे वडिलांनी आमच्या वडिलांना शेलार मामा बोलता येत नाही. पण असं भूमिका तीच असायची, लढायची, लढणे. घाब घाली निशाणी म्हणून त्यांनी लेख लिहिलेले आहेत, दणदणीत लिहिलेले आहेत. आयशी की त्याशी करून टाकली सगळ्यांची. बरं, असे आमचे दादा होते. झोकून दिलं म्हणजे दिलं. ठाकरेंवरती, आता ठाकरे शब्द वापरतो, ठाकरेंवरती ठाकरे शिव्या फार देतात. पण ठाकरेंना काही हौस नव्हती शिव्या देण्याची, बरं. पण शिव्या द्यायला ठाकरेंना लावलं कोणी? तुम्ही लावलं, पुणेकरांनी लावलं. दादांचं खरा ब्राह्मण नाटक खूप गाजलं, खूप म्हणजे खूप. आणि ते इतकं गाजलं की ब्रिटिश न्यायमूर्तींनी सांगितलं की मिस्टर ठाकरे, यू हॅव डन ए ह्युमन सर्व्हिस. आणि त्यांनी विरोधी पक्षांनी सांगितलं, वाय डोंट यू कोऑपरेट विथ मिस्टर ठाकरे, सांगितलं. भोपटकर वगैरे बसले होते. दादा म्हणजे भाषेची म्हणजे भयंकरच होते बाबा. असे काही खट्याळपणाने बोलायचे. उदाहरण द्यायचं का? प्रश्न एवढाच आहे की पुण्यामध्ये ओसऱ्या होत्या, ओसऱ्या बसायला अशा घर, म्हणजे बारीकशे असे बंगले आणि ओसऱ्या. त्या ओसऱ्यामध्ये उचापती चालायच्या सगळ्या. भालाकार भोपटकर बसले होते आणि बोलले, ठाकरे, ब्राह्मणांबद्दल तुमचा अजून द्वेष काही कमी झालेला दिसत नाही. तर म्हणे का? नाही म्हणे, तुम्ही अजून बामण शब्द वापरता. म्हणे हेच म्हणे, माझा हल्ला ब्राह्मणांवरती नाही, भिक्षुकांविरुद्ध आहे, ब्राह्मणांविरुद्ध आहे, ब्राह्मणांविरुद्ध नाही. हेच तुम्हाला समजलं नाही, त्याला मी काय करू? आणि पटकन एक बोलून गेले, भालाकार, तुम्हाला सर्दी झाली? छे, नाही मला झाली आहे. मग नाही, थोडा शेंबूड घ्या, हाताला चोळ्यान माझ्या नावाने बॉम्ब मारा. इतकं फाडकन बसायचे एकेकाला.
नंतर बोलले नाही, भोपटकरने एक लेख आणि उच्चार नाही लिहिलं त्यांच्या बालामध्ये. असं आहे आमचे दादा, असे होते. भाडबीड काही नाही, काही नाही. कारण हात स्वच्छ, देणं नाही घेणं नाही, तोच किस्सा मी गिरवतो आणि सगळ्यांना सांगतो आहे. बस हात स्वच्छ ठेवा. ब्रह्मदेवाचा बाप जरी खाली उतरला तरी तुम्हाला कोणी धक्का लावू शकणार नाही, मरण नाही. हे आहे बोला. दादानेच खुद्द त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलं ना, टांग्यावरती आकडे घातले टांग्याचे. कमीपणा कसला? हां, बेकार हिंटन त्यावेळेला तुम्हाला कमीपणा नाही दिसत, तुमची सोबत करतोय कमीपणा, ते तुम्हाला दिसत नाही. आणि काम सांगितलं की तुम्हाला कमीपणा जाणवतं. तुम्ही असे कोण? मेहनतीसारखा हे आणि अनुभवासारखा गुरु नाही. मेहनत हा दोस्त, मेहनतीला दोस्त बनवा, मेहनतीशी दोस्ती करा. नाही, प्रभाव म्हणजे काय, शेवटी घरामध्ये बरं जे वातावरण असतं, जे निर्मिती असते. आता मी, माझ्यानंतर उद्धवानंतर त्याची मुलं, माझे नातवंड, एक संस्कार आहे ना, नाही म्हटलं तरी तो होतच राहतो. ते सांगावं लागत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे दादरला राहत असताना आमच्याकडे सभा सतत चालू असायच्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या सगळ्या सभा बहुतेक आमच्या हॉलमध्ये व्हायच्या दादरच्या. आणि त्यानंतर एक दिवशी मी चहा वगैरे आम्हाला नेण्याचं काम आमचं, पाण्याचे ग्लास वगैरे आम्ही द्यायचे. काही घरामध्ये घरगडी वगैरे काही नव्हते. नेता नेता कानाचे काही शब्द पडायचे चळवळीचे, जाऊन येऊन असं येताना. पण एक दिवशी माझा हात धरला, ये इकडे म्हणे, आणि दरवाजासमोर नेलं मला तिकडूनच्या दादरच्या. म्हणजे माझ्या जोड्या चपला पसरलेल्या होत्या सगळ्या आतमध्ये बसलेल्या माणसांच्या. हे काय म्हणे, हे काय? तर म्हटलं चपला आहेत जोडे. नाही म्हणे, हे आपलं ऐश्वर्य आहे, ह्याला जप. हे कोणाकडे येत नाही, हे आपल्याकडे येतं आहे. हे ऐश्वर्य आहे आपलं, ह्याला जप. हा महत्त्वाचा संदेश आहे त्यात. हे तरुणांना समजलं पाहिजे. जोडे खाता तुम्ही, ते निराळे, पण हे जोडे दारात राहणं येणं ह्याला फार नशीब लागतं. ते आजही येत आहेत मातोश्रीमध्ये, भरलेलं असतं. हे ऐश्वर्य आहे. बरं, हे ऐश्वर्य कमवा. की हा वाद त्यावेळेला जेवढा होता तो आता राहिला नाही आहे. ब्राह्मण राहिले नाहीत आणि अस्पृश्य राहिले नाहीत. सगळे आपले एक. पण त्याच्यामध्ये हे जे सरकार, नव्या सरकारचे जे नवे काही धोरणं आलेले आहेत, ह्यांनी निराळे जातीयवाद निर्माण झालेला आहे. तो ह्या अस्पृश्य आणि अस्पृश्यापेक्षा घाणेरडा आहे. फाळणी करणार आहे महाराष्ट्राच्या देशाचे. हे विसरू नका आपण. जातनिहाय मतदान आम्हाला हे तुमचं करायचं, नोंदणी करायची. हां, शिरगणिती कसं होईल? त्याला विरोध होता. म्हणून ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. माझा ब्राह्मणांना विरोध नाही, बामणांना आहे. भिक्षिक म्हणून ते रमाबाई आहे, त्या रमाबाईचं चरित्र वाचा बरं. त्यामध्ये लिहिले ती बाई मूळची हिंदू ना, ख्रिश्चन धर्माकडे का वळली, कोणी वळवली? हां, दादांपासून आमच्यावरती तो संस्कार झाला आहे, तो अजूनही टिकला या घरामध्ये अजून. बरं, हे तुम्ही चमन गोटे करता, कसले गोटे करताय? हां, कोणी मेला, बाप मेला, अमुक मेला, तमुक मेला, तुळतुळीत गोटा आणि शेंडी. काय झालं? बापाचा आणि तुझ्या केसाचा काय संबंध? हे पटवायचे दादा सांगायचे. हा एक जो एक समाजामधल्या ज्या काही घाणेरड्या रूढ्या आहेत धार्मिक, त्या नष्ट झाल्या पाहिजेत. त्यासाठी दादा लढले समाजसुधारक म्हणून. समाजसुधारक हे दादांची भूमिका होती. शारदा विवाह, 75 वर्षाचा म्हातारा 16 वर्षाची पोरीशी लग्न करतो आहे, पैशाचा व्यवहार होऊन देणार नाही. आणि त्यामध्ये ते त्यांच्या जीवनगाथेमध्ये सगळ्या तरुणांनी एकदा दादांची जीवनगाथा वाचावीच हे सांगतो आहे मी मुद्दाम हट्टानं नाक्कानं. त्यामध्ये तुम्हाला संशोधन असते आणि समाज सुधारण्याचे काही किस्से आढळतील. त्या किस्स्यावरनं तरी काही अक्कल हुशारीने वागा बरं. म्हणजे सकाळची वेळ चहाला बसले असताना सहज विचारला, मंडप कसला पडला? म्हणजे लग्न आहे तिथे. म्हणे तुला कळलं नाही का? केशव म्हणायचे त्या. केशव, तुला कळलं नाही का? हो म्हणे कळले. मग तुला हे माहिती आहे का, 76 वर्षाचा म्हातारा 16 वर्षा मुलीचे लग्न लावते म्हणे. असं बघतो म्हणे कसं लागतं ते. काय असे शारदा विवाह असे मोठे जड शब्द नव्हतेच तळाला, पटत नाही आपल्याला विचारा. झालं, धुमाकूळ घालायचं तो घातला. मांडव पेटवला, आगपेटीच घेतली आणि घेऊन गेले.
जाळला. नंतर घरामध्ये 10 माणसं, 14 माणसं आणि वडिलांचा पगार 10 रुपये. 14 माणसं घरात, 10 रुपये पगार. कसं भागवायचं? पण मागे आत्ता आहे तशी नव्हती. बरं, पण सोरटवरती पैसे लावले. नशिबाचे खेळ असतात. नंबर लागला सोरटीला. त्या वाण्याने विचारलं, तुला काय देऊ पोरा? तुला 100 रुपये पाहिजेत का ह्या वस्तू ठेवल्यात? साबणं बिवणं होती तिकडे. म्हणजे हे देऊ. मला घरामध्ये परिस्थिती भयंकर ना, जेवणाची मम्ममची मारामार. नाही, मला पैसे द्या, 100 रुपये द्या. 100 रुपये घेतले आणि मोठ्या आनंदाने गेले की बस आई खुश होणार या वेळेला. आई बसली ती चुलीजवळ. आई बघ हे म्हणे, मला 100 रुपये मिळाले. हातातनं घेतले. कशाचे? नाही म्हणे, वाण्याकडे मी रुपया खाऊचा जमला होता, तो रुपया लावून मला हे सोरट लागली, 100 रुपये मिळाले. खेचली आणि चुलीत टाकली, अक्षरशः चुलीत. जुगार खेळतो, जुगार खेळायला लागलास तू. पुन्हा जर हे मी पाहिलं तर आज मी नोट चुलीत टाकली, उद्या तुला चुलीत टाकीन. आहे कोणी तरुणांची अशी आईवडील? मुलाला प्रवृत्त करणारे जुगारीपासून, खाणेडे ह्या सगळ्या गोष्टीपासून. काय क्रिमिनल्स, काय गँगस्टर्स, काय 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 पैशाच्या मागे लागतात. हे रक्त आहे तुमच्यामध्ये, तरुणांमध्ये कुठच्या? ते निर्माण करा. बरं, आम्ही हे ठाकरे घराण्यात जगतोय ते ह्याच गोष्टीसाठी. डाग नाही लावून घेणार कधी, बिलकुल नाही. पैसा नाही.